विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण जे काही आय टी प्रिन्सिपल गट ब ची एक्झामची जे रविवारची तारीख आहे त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा एक कायदा बघणार आहोत. आता तुम्ही जर बघितलं ना, आता प्रत्येक एक्झाम मध्ये आरटीआय ऍक्ट याच्यावर दोन तीन प्रश्न दिसतात. म्हणजे हा कायदा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील किंवा लेक्चर बघत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, काही जर एक्झामच्या कामाचे ऑब्जेक्टिव्ह वाटत असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर वर, आरटीआय ऍक्ट कमी इंटू फोर्स म्हणजे आरटीआय ऍक्टची इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी कधी झाली तर 12 ऑक्टोबर 2005. बऱ्याचदा एक्झाम मध्ये ही डेट विचारलेली आहे, तर ही डेट सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 2, काय सांगितलं? आरटीआय पास बाय पार्लमेंट. पार्लमेंटमध्ये आरटीआय ऍक्ट कधी पास झाला तर 15 जून 2005. टोटल सेक्शन इन आरटीआय 2005 म्हणजे आरटीआय 2005 मध्ये माहितीचा अधिकार 2005 मध्ये किती कलम आहेत? तर टोटल 31 कलम आहेत, हे आपल्याला माहित आहे. क्वेश्चन नंबर 4, टोटल चॅप्टर इन आरटीआय ऍक्ट 2005 तर किती? 6 चॅप्टर आहेत. क्वेश्चन नंबर 5, टोटल शेड्यूल इन आरटीआय ऍक्ट 2005 तर किती? 2 शेड्यूल आहेत. क्वेश्चन नंबर 6, फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट द आरटीआय इन 1997. तर पहिलं तामिळनाडू आहे, भारतातलं पहिलं राज्य. महाराष्ट्र 7वा आहे. त्याच्या खाली क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, महाराष्ट्र बिकम द 7th स्टेट टू इम्प्लिमेंट द आरटीआय ऍक्ट इन. कधीच महाराष्ट्रात इम्प्लिमेंटेशन आलं तर महाराष्ट्र शासनाने 2002 ला आरटीआय ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय झालं? चूज द करेक्ट. चॅप्टर 2 मध्ये काय? आरटीआय अँड अप्लिकेशन ऑफ द पब्लिक अथॉरिटी बरोबर आहे. चॅप्टर 3 मध्ये सीआयसी म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे आणि चॅप्टर 4 मध्ये एसआयसी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आहे. पहिले चॅप्टर प्रिलिमिनरी असते, दुसरं डेफिनेशन असते म्हणजे दुसऱ्या कलमात डेफिनेशन असतात. म्हणजे पहिले चॅप्टर आपल्याला पाठ करायचं गरज नाही ना, पहिल्या चॅप्टर मध्ये कुठल्याही कायद्याच्या याच्यामध्ये प्रिलिमिनरी असते. त्याच्यामुळे आता बघा क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट. हे डेफिनेशन आहेत. 2B मध्ये सीआयसी स्टेट इन्फॉर्मेशन सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन दिलं. 2K मध्ये 2B मध्ये सीआयसी, 2K मध्ये एसआयसी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आहे. 2F मध्ये इन्फॉर्मेशन आहे, 2G मध्ये आरटीआय आहे, 2N मध्ये थर्ड पार्टी आहे. हे जरा एक्झामच्या दृष्टिकोनातून डेफिनेशन महत्वाचे आहेत. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 10, रिकामी जागा दिली. मेन्शन आरटीआय ऑल द सिटीजन शॅल हॅव द राईट टू इन्फॉर्मेशन. किती? 3 नंबरच्या कलमात दिलेला ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. रिक्वेस्ट फॉर द ऑब्टेनिंग द इन्फॉर्मेशन मेन्शन इन कलम 6 मध्ये मेन्शन केलेला ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 12, काय सांगितलं की इन्फॉर्मेशन नॉर्मली प्रोव्हाइडेड. जर साधी माहिती किंवा जनरल माहिती असेल तर 30 दिवसाच्या आत द्यायचे. ऑप्शन नंबर 1. आता हे क्वेश्चन सारखे येत राहतात असे. इन्फॉर्मेशन रिलेटेड टू लाईफ अँड लिबर्टी मस्ट बी प्रोव्हाइडेड विदिन किती? 48 तासाच्या आत. हे दिवस नाही, तास आहेत. जर जीविताच्या संबंधित जर माहिती मागायची असेल तर 48 दिवसाच्या आत ती माहिती देणं गरजेचं आहे. साधी माहिती किंवा जनरल किंवा नॉर्मल इन्फॉर्मेशन 30 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे. एक्झेम्पशन फ्रॉम द डिस्क्लोजर ऑफ द इन्फॉर्मेशन मेन्शन कलम कोणत्या? 8 मध्ये सांगितलं ना. 8 मध्ये 8 आणि अपवाद असं लक्षात द्यायचं. एक्झम्पशन म्हणजे अपवाद किंवा ऑड केस म्हणतो ना. 8 आणि अपवाद असा शब्द लक्षात राहते बरोबर. क्वेश्चन नंबर 15, आता एक्झाम मध्ये बरेचदा हे 8 मध्ये सब टॉपिक सुद्धा विचारतात, त्याच्यामुळे आपण लक्षात दिला. बघा 8(1)A मध्ये काय? नॅशनल सिक्युरिटी आणि सॉव्हरेनिटी म्हणजे काय? सार्वभौम देशाची सिक्युरिटी पहिल्या नंबरला प्रायोरिटी असते, त्यामुळे ए असं लक्षात ठेवा. ए म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी. बी मध्ये काय? बॅन आहे, इन्फॉर्मेशन बॅन फॉर द फॉरबिडन बाय द कोर्ट. हे बी आणि बॅन असं लक्षात ठेवायचं. सी म्हणजे काय? पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज. सी आणि असं संसद जर लक्षात ठेवलं तरी चालते. डी म्हणजे काय? डील सिक्रेट म्हणजे काय? ट्रेड सिक्रेट असू द्या, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सुद्धा. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 16, आणखी 8 मधलंच सेक्शन 8च्या ई म्हणजे काय? इंटरेस्टेड इन्फॉर्मेशन किंवा फिड्युसरी रिलेशनशिप. ई आणि असं लक्षात ठेवलं तरी चालते. एफ म्हणजे काय? फॉरेन गव्हर्नमेंट. हे पण लक्षात राहते. जी म्हणजे काय? गार्ड टू लाईफ अँड सेफ्टी म्हणजे लाईफ अँड सेफ्टी ऑफ द पर्सन. एच म्हणजे हाय अंडर इन्व्हेस्टिगेशन. आय म्हणजे इम्पॉर्टंट कॅबिनेट पेपर्स. हे बी लक्षात राहते आपल्याला, आय आणि इम्पॉर्टंट कॅबिनेट पेपर. आणि जे म्हणजे काय? जनता पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन. त्यामुळे हे सगळं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 17 बघा, सेक्शन 10 डील्स विथ सेव्हरेबिलिटी म्हणजे काय? ज्याचं सेव्हरेबिलिटी म्हणजे कसं असते?
की जे माहिती देण्यासारखी आहे तेवढीच द्या, बाकीची देऊ नका. म्हणजे त्या माहितीचे तुकडे तुकड्यामध्ये माहिती द्या, तर त्याला सेव्हरेबिलिटी म्हणतो. क्वेश्चन नंबर 18, थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन मेन्शन इन 11 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 19, अ पर्सन अदर दॅन द सिटीजन मेकिंग द रिक्वेस्ट फॉर द इन्फॉर्मेशन अँड इन्क्लुड्स पब्लिक अथॉरिटी कॉल्ड, त्याला थर्ड पार्टी म्हणतात. ऑप्शन नंबर 3 आहे. थर्ड पार्टीचा कलम आपण लक्षात ठेवलेला आहे 11. डेफिनेशन त्याची किती आहे? 2N मध्ये आहे. नंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 20, काय मध्ये चूज द करेक्ट सेंटेन्स. सारखा प्रश्न येत असतो हा. बघा काय सांगितलं की नॉर्मल किंवा जनरल इन्फॉर्मेशन असेल तर 30 दिवसाच्या आत द्यायचे. थर्ड पार्टीच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल तर 40 दिवसाच्या आत आहे. लाईफ आणि लिबर्टी केसेसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तर 48 दिवसात. हे या तीन पैकी सारखा क्वेश्चन एक्झाम मध्ये येत असते. म्हणजे ते त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. फर्स्ट CIC म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर ऑफ द इंडिया कोण होते? वजाहत हबीबुल्ला. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 22, करंट CIC म्हणजे 13वे CIC कोण आहेत? तर राजकुमार गोयल आहेत. ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 23, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन डील्स विथ द आर्टिकल कोणत्यामध्ये? 12 मध्ये दिलेला. ऑप्शन नंबर 3. स्ट्रक्चर ऑफ द CIC किती मध्ये? एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशन असते आणि इतर 10 जे आहे साधे इन्फॉर्मेशन कमिशन असतात. म्हणजे 1+10 हे स्ट्रक्चर असते. म्हणजे 24चं किती असणार आहे? ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा आता काय सांगितलं आपल्याला. सिलेक्शन कमिटी फॉर द अपॉइंटमेंट ऑफ द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कन्सिस्ट ऑफ प्राईम मिनिस्टर असते, लोकसभा लीडर ऑफ द अपोजिशन आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर नॉमिनेटेड बाय PM. तिन्ही ऑप्शन बरोबर. आता स्टेटच्या रिलेटेड आलं तर काही पाठ करायची गरज आहे का? तिथं काय असणार आहे? CM असणार, विधानसभेचा विरोधी पक्ष नेता असणार आणि कॅबिनेट मंत्र्याचा जे नॉमिनेटेड कॅबिनेट दर्जाचा एक मंत्री जो CM ला नॉमिनेट. म्हणजे उगा तिकडे मेमोराईज करायची गरज नाही, याच्याच रिलेटेड तिकडे घ्यायचे आहे. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड अदर इन्फॉर्मेशन कमिशनर आर अपॉइंटेड बाय कोण अपॉइंट करते? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. नंतर टर्म ऑफ द ऑफिस अँड कंडिशन ऑफ द सर्व्हिस मेन्शन इन किती मध्ये सांगितलेलं आहे? टर्म म्हणजे 13 मध्ये सांगितलेलं आहे. टर्म ऑर्डर टेनर ऑफ द ऑफिस किती आहे? 3 ते 65. जे अगोदर येईल ते असं कन्सिडर केलं तर हे 3 ते 65 लक्षात घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन किती झाले? 27, 28, 29 नंबर घ्या. हू कॅन रिमूव्ह द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर कोण करू शकते? गव्हर्नर. द गव्हर्नर कॅन बी रिमूव्ह द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन अँड द अदर इन्फॉर्मेशन कमिशन ऑन द ग्राउंड ऑफ द प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर द इनकॅपॅसिटी आफ्टर सुप्रीम कोर्टाची. इथं जरी स्टेट गव्हर्नर आहे तरी पण हे आहे ना, तर आपण हायकोर्ट टिक करतो बऱ्याचदा, तर हायकोर्ट नाही, तिथं सुद्धा सुप्रीम कोर्ट आहे. क्वेश्चन नंबर 31, चूज द करेक्ट. सेक्शन 12 कॉन्स्टिट्यूशन ऑफ सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि 15 मध्ये काय? कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 32, ऍज पर द सेक्शन 18 व्हाईल इन्क्वायरिंग कंप्लेंट ऑफ द इन्फॉर्मेशन कमिशन हॅज द पॉवर ऑफ, त्याला दिवाणी कोर्टाचे अधिकार असतात. ऑप्शन नंबर 1 सिव्हिल कोर्ट म्हणून उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 33 घ्या लगेच. अपील इन द RTI मेन्शन इन 19 मध्ये अपील केलेलं आहे. आणि बघा आता हे सुद्धा क्वेश्चन सारखा येत राहते. बघा आता चूज द करेक्ट. फर्स्ट अपील 30 दिवसाच्या आत करायची आहे. सेकंड अपील 90 दिवसाच्या आत करायची. तर 60 जर आलं परिषदेत 100% चूक असणार आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. सेक्शन 20 ऑफ द RTI डील्स विथ RTI काय? पेनाल्टीच्या संदर्भात आहे. 20 नंबरचा कलम, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 36, पेनाल्टीज ऑफ द PIO पब्लिक इन्फॉर्मेशन कमिशन किती असते? 200 रुपये 250 रुपये पर डे आणि मॅक्झिमम 25,000 रुपये असते. हे व्हॅल्यू सुद्धा एक्झाम मध्ये येतात. क्वेश्चन नंबर 37, प्रोटेक्शन ऑफ द ऍक्शन टेकन इन द गुड फेथ मेन्शन इन कोणत्या सेक्शन मध्ये? 21 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन 38 बघा काय सांगितलं. सेक्शन 22 इज द कशासाठी असते? ओव्हर रायडिंग क्लॉज आहे. क्वेश्चन नंबर 39, अंडर द सेक्शन ऑफ रिकामी जागा दिली RTI ऍक्ट 2005 अँड ओव्हर रायडिंग इफेक्ट ओव्हर द OSA म्हणजेच का ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 2023 तर सेक्शन 22 मध्ये मेन्शन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 40, बार ऑफ द ज्युरिस्टिक्शन ऑफ द कोर्ट मेन्शन इन 23 मध्ये मेन्शन केलेलं. ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 41, ऍक्ट नॉट टू अप्लाय सर्टन ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्या सिक्युरिटीच्या रिलेटेड 27 ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर हे लागू होत नाही. मेन्शन इन 24 मध्ये मेन्शन केलेलं आहे तसं ते. क्वेश्चन नंबर 42 घ्या. चूज द करेक्ट. नॉर्मल इन्फॉर्मेशन 30 दिवसाच्या आत, लाईफच्या रिलेटेड असेल तर 48 घंट्याच्या आत, थर्ड पार्टीच्या असेल तर 40 दिवसाच्या आत, ह्युमन राईट आणि करप्शनच्या संदर्भात असेल तर 45 दिवसाच्या आत. चारही बरोबर आहे.
पॉवर ऑफ द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू मेक द रूल मेन्शन इन 27 मध्ये मेन्शन केलेलं आहे. कलम 44 सेक्शन क्वेश्चन नंबर 44 सेक्शन 31 कशा संदर्भात आहे? रिपील. क्वेश्चन नंबर 45 सेक्शन 31 प्रोव्हाइड द रिपील ऑफ द. काय आहे याचं उत्तर? फ्रीडम ऑफ द इन्फॉर्मेशन ऍक्ट 2002. क्वेश्चन नंबर 46 चूज द करेंट. पहिल्या शेड्यूल मध्ये होत आहे, दुसऱ्या शेड्यूल मध्ये काय? इंटेलिजंट अँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन रिलेटेड टू सेक्शन 24. हे दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. बऱ्याच फास्ट मध्ये घेतलं मी, तर होप करतो काही महत्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.